आपल्याबरोबर संजयजी शिरसाट आहेत सर। याच्या आधी अनेक वेळा आपली भेट झालेली आहे आणि गेली 2.5 वर्ष ज्या क्षणाची वाट बघत होतात तो क्षण आज आलेला होता का? निश्चित आला होता। आयुष्यामध्ये काय पाहिजे असतं, पहिले नगरसेवक झालो त्या टायमाला वाटायचं नगरसेवक झालो, पहिल्यांदा आमदार झालो त्या टायमाला वाटायचं पहिल्यांदा आमदार झालो, परंतु जसं जसं माणसं पायऱ्या चढतात त्या टायमाला त्यांच्या इच्छासुद्धा तेवढ्या मोठ्या होत जातात आणि मग वेगवेगळे स्वप्न आपण पाहतो। आणि हे स्वप्न निश्चित मी पाहिलं होतं की आपण एकदा तरी मंत्री झालं पाहिजे। मंत्र्याचा रुबाब, मंत्र्याचे काम करण्याची पद्धत आम्ही ते अनुभवली ना, म्हणून आजचा दिवस माझ्यासाठी फार आनंदाचा आणि महत्त्वाचा होता। आयुष्यामध्ये जे कधी मिळेल की नाही मिळेल माहीत नव्हतं, परंतु तो क्षण आज मला अनुभवायला मिळाला। तो ज्यावेळी तुम्ही शपथ घेत होतात त्यावेळी तुम्ही आईचं नाव, वडिलांचं नाव, सगळं त्यावेळीचा म्हणजे डोक्यात काय विचार होते, कोण डोक्यासमोर कोणाचं चित्र होतं डोळ्यासमोर, काय सांगा? माझे वडील होते एसटी ड्रायव्हर। ते त्या काळात सांगायचे, अरे शंकरराव चव्हाण आहे ना आपल्या झोपडीमध्ये एकदा येऊन गेले त्या, म्हणजे ती आठवण त्यांनी आयुष्यभर जपली होती। आज त्यांचा मुलगा 4 वेळेला आमदार होतोय आणि कॅबिनेट मंत्री होतोय। माझे वडील जर हयात असते तर त्यांना काय वाटलं असतं, किती आनंद झाला असता, हे चित्र माझ्या डोळ्यासमोर चालत होतं। आई माझी आज वयस्कर आहे, तिला सुद्धा त्या सगळा व्हिडिओ जाणार, ती सुद्धा पाहणार, टीव्हीवर पाहिलं असेल, तिलाही वाटेल की माझ्या आयुष्याचं चीज झालं। ज्या मुलांना कधी काळी खायला नव्हतं ते मुलं आज माझे या राज्याचं नेतृत्व करतात याचा अभिमान तिलाही वाटत असेल, म्हणून तो क्षण मी माझ्या डोळ्यामध्ये साठवण्याचा प्रयत्न करत होतो। आता आई वडिलांनंतर प्रत्येक शिवसैनिकाला बाळासाहेब हे सगळ्यात मोठे दैवत असतं। आज बाळासाहेब असते किंवा आज बाळासाहेबांचं स्मरण झालं का? बाळासाहेबांमुळेच हे आम्हाला मिळालेलं आहे, हे नाटकी नाही आहे, हे सत्यता आहे। ते होते म्हणून आम्ही राजकारणात, ते होते म्हणून नगरसेवक, ते होते म्हणून आम्ही आमदार, आणि त्यांच्यामुळे हे सगळं वैभव आम्हाला पाहायला मिळालेलं आहे। ठीक आहे, कष्ट आम्ही केलेत नाही असं नाही, परंतु त्यांचं नेतृत्व खंबीरपणे आमच्या पाठीशी उभं होतं आणि त्या नेतृत्वाला तोड नव्हती। आजही शिवसेना प्रमुखाचं नाव घेतलं तर छाती भरून येते, अरे तो माणूस जर नसता आमच्या आयुष्यात आले तर आम्ही कुठं असतो, म्हणून त्यांचा सदैव ऋणी तर राहणारच आम्ही आणि त्यांची आठवणी आमच्यातून जाणारही नाही। एक शेवटचा प्रश्न, आता मंत्री झालेले आहात, लोकांसाठी कसं काम करणार आहात, कशा प्रकारे तुम्ही झोकून देणार आहात, काय सांगाल? एक प्रयत्न केला पाहिजे, तुम्ही ज्या ज्या पदावर जाल ना त्या पदाला न्याय द्या। काही लोकांना असं वाटतं की मंत्री झालं म्हणजे बास माझा रुबाब वाढला, तुझा रुबाब नको वाढायला, तू लोकांमध्ये तेवढा गेला पाहिजे। आता एकनाथ शिंदे कॉमन मॅन म्हणून ओळखतात, काय होता तो माणूस, कधी काळी लोक म्हणायचे यार हा काय जास्त दिवस टिकणार नाही, परंतु तो सगळ्यात कॉमन मॅन म्हणून आता प्रसिद्ध झाला। म्हणून पदाला न्याय देता येईल का हे पाहिलं पाहिजे, आणि जेवढं घुसता येईल ना लोकांमध्ये घुसलं पाहिजे। त्यांचं प्रेम मिळालं ना तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला आयुष्यात कधी काही कमी पडत नाही। म्हणजे हे दोन्ही मोबाईल बस सतत फोन चालू आहेत, हे कुणाचे फोन आहेत, अननोन नंबर आहेत, परंतु त्यांनाही वाटतं की नाही आपण शिरसाट साहेबाशी बोलावं, म्हणून आपण सुद्धा त्यांना भेटावं ही माझी मनोमन इच्छा आहे। आणि जो कोणता डिपार्टमेंट मिळेल त्या खात्याला न्याय देण्याची माझी भूमिका राहील। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर कॅमेरामॅन गजाननसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।